श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जर आपण आपल्या देवघरामध्ये एक तांब्या भरून ठेवला तर काय घडते, त्या पाण्याचे नंतर आपल्याला काय करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरामध्ये एक तांब्या पाणी भरून ठेवणं गरजेचं आहे। तर नक्कीच तुम्हीही तुमच्या देवघरामध्ये एक तांब्या असं भरून पाणी नक्की ठेवा, कारण आपण एखादा कलशमध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी ठेवणं देखील आपल्याला गरजेचं असतं शास्त्रशुद्ध पद्धतीने। यामुळे आपल्या घरातली शांतता नांदते आणि अशा घरातील लोकांना सुख समृद्धी देखील प्राप्त होते। तसेच अशा काही घरातील मूर्त्या आहेत कधीच खंडित होत नाही। जे आपल्या देवघरातल्या मूर्त्या आहेत तर ह्या कधीही खंडित होत नाहीत। लोकांच्या अशा काही लोक आहेत ज्यांच्या घरात की अशा समस्या असतात की देवदेवताच्या मूर्त्या देखील तडकतात, यामुळे अपशकुन देखील घडत असते। म्हणून आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक तांब्या पाणी भरून ठेवायचं आहे। आपण आपल्या देवघराच्या बाबतीत काळजी घेतली जाते, म्हणजे आपणच घ्यायची असते। म्हणजे महिलांनी देवपूजा करणे, सकाळी लवकर उठून देवपूजा करायला पाहिजे। देवघरामध्ये शास्त्रीय शुद्ध पद्धतीनं देवांना स्थान दिलं पाहिजे। आपल्या देव जे आहेत त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं स्थान देणं गरजेचं आहे आपल्या देवघरामध्ये। तर त्याचबरोबर आपल्याला स्वामींची म्हणजे आपल्या स्वामी महाराजाची देखील नित्यसेवा करायची असते आणि आपल्या कुलदेवताची पूजा पाठ उपासना आराधना देखील करणं आपल्याला गरजेचं आहे। तसेच आपण आपल्या देवघरामध्ये कलश स्थापन करतो, मंगल कलश स्थापन केला जातो आपल्या देवघरामध्ये। मुळात आपल्या घरातील जी स्त्री आहे, मेन स्त्री आहे, ती या गोष्टी करत असते। म्हणजे नित्यसेवा, नित्यपूजा पाठ, नैवेद्य दाखवणे या गोष्टी ती स्त्री करत असते। आपण ज्यावेळेस देवाला नैवेद्य दाखवतो, कधी आपण म्हणजे पोळीचा भाजीचा नैवेद्य दाखवतो, कधी जे काही आपल्या घरामध्ये दररोज शिजवलं जातं, जे काही अन्न शिजवलं जातं, भाजी चपाती पुरणपोळी गोड असो शिरा वगैरे, आपण असं देवाला नैवेद्य दाखवत असतो। पण ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस खडीसाखराचा नैवेद्य दाखवतो, तर कधी आपल्याकडे एखादं फळ असेल तर आपण फळाचा देखील नैवेद्य दाखवत असतो। मग त्यावेळी आपण तांब्यामध्ये पाणी ठेवतो। देवासमोर हे पाणी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। कसं आहे ना, आपलं मनसुद्धा स्थिर नसतं। कधीकधी आपलं मन एवढं विचाराने गुंतलेलं असतं की ज्यावेळेस आपण देवपूजा करतो, पूजा पाठ पारायण करतो किंवा आपण जप करतो, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप करत असतो, त्यावेळेस आपल्या तोंडातून म्हणजे नामस्मरण होत असतं। श्री स्वामी समर्थ या शब्दाचं नामस्मरण होत असतं, पण आपल्या मनामध्ये असंख्य विचार आलेले असतात। मग ते वाईट असतात, निगेटिव्ह असतात, पॉझिटिव्ह असतात, पण ते विचार आपले थांबत नाहीत। ज्यावेळेस आपण चांगलं काम करत असतो त्यावेळेस असे निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येत असतात। तर कसं आपलं मन स्थिर नाही, ते खूप चंचल आहे। मन स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने काही नियम पाळत नाहीत, त्यामुळे आपल्या घराला वास्तुदोष देखील लागत असतो। वास्तुदोष असतो तो आपल्याला समजतसुद्धा नाही। काही वादविवाद होत असतात, सतत कटकट पैशाची चणचण देखील भासत असते ज्यावेळेस आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल त्यावेळेला। तसं तर आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं काही म्हणजे देवाचे नियम आहेत, त्या पद्धतीनं आपल्याला देवघराची सुद्धा स्थापना करताना ईशान्य कोपऱ्यातच करायला पाहिजे। म्हणजे आपलं जे देवघर आहे ते आपल्याला ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं असतं, तिथे देवाची जागा आहे। आणि त्याचबरोबर त्या देवघरातली जे देवाची स्थापना आहे ते देवघरांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं ज्या त्या देवाला स्थान देणं सुद्धा गरजेचं आहे। तर या गोष्टी आपल्याला बऱ्याच माहिती नसतात, त्यामुळे आपले हे नियम चुकतात आणि आपल्याला वास्तुदोष, आपलं मन स्थिर न राहणं, घरात अडचणी समस्याला समोर जावं लागतं आपल्याला। तर बघूया ह्या पाण्याचं आपल्याला काय करायचं आहे। तर हे जर तुम्ही एक तांब्या देवघरामध्ये भरून ठेवला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो। एक तर आपलं मन स्थिर राहतं, दुसरं तर म्हणजे आपल्या घरात जे काही वास्तुदोष असतील ते सुद्धा निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होते। तर ह्या पाण्याचं करायचं काय, तर ज्यावेळेस आपण हे पाणी ठेवू तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पाणी आहे ना ते आपल्याला थोडंसं आपल्या चारी कोपऱ्याला शिंपडायचं आहे। घरातल्या चारही कोपऱ्याला आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे आणि थोडंसं आपल्याला ते प्यायचं आहे, तीर्थ म्हणून आपल्याला थोडंसं प्यायचं आहे। तुम्ही जर असं पाणी पिलं तर नक्कीच तुमचं मन स्थिर राहील। जे काही तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत आहेत किंवा निगेटिव्ह विचार येत आहेत ते नक्कीच कमी होण्यास तुम्हाला मदत होईल। त्याचबरोबर आपल्या घरात जे काही वास्तुदोष आहेत, नकारात्मक ऊर्जा जी साचून राहिलेली आहे ती सुद्धा निघून जाण्यास आपल्याला मदत होईल। त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये थोडंसं चारही कोपऱ्याला आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे।
तर नक्कीच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असा एक तांब्या भरून ठेवा. नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.